पहिले आपल्याला फोडता येत नव्हती. हा हा हा, एकच नंबर. खरंच खूपच क्रिस्पी आणि मस्त स्वादिष्ट. खूप छान असा कलर आणि मस्त सुगंध येत आहे, एकदम खमंग असा. वरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि भरलेली, एकदम कचोरी पण फेल आहे की नाही, एकच नंबर. अगदी क्रिस्पी बघू शकता, कुरकुरीत. हा 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 हा, एकच नंबर. चला तर पटापट लाईक करा. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, 1 दीड वाटी, मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या जेवढे लागत असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण लिटीसाठी लागणारं साहित्य दाखवणार आहोत. तर लिटीसाठी लागणारं साहित्य आहे, तूप घेतलेलं आहे मी, साजूक तूप आहे. आणि बघू शकताय आता याच्यात चौका म्हणजे भरीत, आपल्याकडे सरळ सरळ भरीत बोलतात. तर वांग्याच्या भरीतासाठी आपले गावठी वांगी घेतलेले आहेत मी, आपले रेग्युलर वांगी घेतलेले आहेत, टमाटर घेतलेले आहेत आणि सत्तू, सत्तू ज्याला बोलतात, आपल्याकडे ते चणे असतात ना, चणे, खायचे चणे भाजलेले, ते चणे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेले. तर आपण याचा सत्तू बनवणार आहोत. 2 कांदे घेतलेले आहेत, फ्रेश कांदे आहेत, मी पात काढून मस्त स्वच्छ करून घेतलेले आहेत. 2 कांदे, थोडीशी कोथिंबीर, 2-3 हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत लिट्टी चोखा. तर शेवटपर्यंत बघत राहा. लाईक करा, नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, ओवा घेतलेला आहे मी, बघू शकताय, ओवा घेतलाय. मस्त हातावर क्रश करते, सोडून घेते. हे ओवा याच्यावरती आपण टाकून घेऊया. अगदी चुटकी भर बघू शकताय घेतलेलं आहे बेकिंग पावडर. याने एकदम अशी खुसखुशीत आपली लिट्टी तयार होईल, त्यासाठी आपण थोडस सोडा वापरत आहोत. त्याच्यानंतर टाकूया आपण चवीपुरतं मीठ. तूप घेणार आहोत आपण, साजूक तूप, मोहन घालणार आहोत साजूक तुपाचं, म्हणजे आपली जी लिट्टी आहे ती खस्ता होईल, मस्त अशी खुसखुशीत होईल. त्यासाठी आपण याच्यावरती तूप टाकत आहोत. तर तूप घातल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. चला तर मस्त आता आपण पीठ मळून घेऊया हातावरती. सर्व मोहन आपलं व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे. ही जी रेसिपी आहे सगळीकडे खाल्ल्या जाते, फेमस आहे. तर आज आपण बनवत आहोत लिट्टी चोखा. कोणाकोणाला आवडतोय, कोणी कोणी ट्राय केलेला आहे, नक्कीच कमेंट करा. खायला खूपच टेस्टी लागतो हा, खूपच स्वादिष्ट असतो, हेल्दी पण आहे भरपूरच. त्यासाठी नक्की सर्वांनी ट्राय करा लिट्टी चोखा. नक्की कोणत्याही राज्यातली असू द्या डिश, टेस्ट महत्वाची. जिथे टेस्ट छान असेल ती रेसिपी बनवायला काही हरकत नाही. आपण मस्त एन्जॉय करूया महाराष्ट्रामध्ये लिट्टी चोखा. आणि आपण फायनली महाराष्ट्र टच देणार आहोत शेवटी. नक्कीच बघा, थोडासा आपला महाराष्ट्राचा तडका पण देऊया, त्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा. हे बघू शकताय आपलं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे. बघा, मस्त असा गोळा होतोय, म्हणजे आपलं पीठ जे आहे व्यवस्थित आपलं झालेलं आहे, परफेक्ट मोहन पडलेलं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करत जा. चला तर आपण आता पीठ मळून घेऊया. पीठ आपल्याला नॉर्मल मळायचं आहे, जसं आपण चपातीसाठी मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण आता पहिले पीठ मळून घेऊया. आहे की नाही मंडळी, बरोबर. आपल्या महाराष्ट्रात कुठलीही डिश असू द्या, आपण आपल्या स्टाईलने बनवत असतो, कारण की आपलं जे टेस्ट असते, आपल्या टेस्टला कुठेच तोड नाहीये. आणि आमच्या इकडे मराठी माणूस जो आहे, ती कुठलीही रेसिपी असू द्या त्याच्यामध्ये स्वतःच काही ना काही ऍड करतो. खायला म्हणजे अजूनच चविष्ट होतं. बिघडणार तुमची रेसिपी कधीच नाही, पण खायला खूपच टेस्टी लागते. त्यासाठी नक्कीच बघा आमच्या स्टाईल मध्ये कसा बनतो लिट्टी चोखा, कोणाकोणाला बघायला आवडेल. चला तर अशाच मस्त वेगवेगळ्या राज्याच्या आपण रेसिपी ट्राय करत असतो, आणि रेसिपी अशा निवडत असतो की हेल्दी असल्या पाहिजे आणि टेस्टीही भरपूर असल्या पाहिजे.
अशाच आपण रेसिपी निवडत असतो. तर आज आपण निवडलेली आहे लिट्टी चोखा, म्हणजे खूपच भरपूर फायदेशीर आहे, पौष्टिक आहे. खरंच प्रत्येक राज्याची रेसिपी असते, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये खास असतं. त्याच्यामध्ये भरपूर खरंच पौष्टिक आहे ही रेसिपी. चला तर बघा, आपण एकदम असा घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम असं परफेक्ट आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच घेतलेलं आहे. हे क्रॅक जे दिसतात ते आपण मोहन घातल्याच्या त्यामुळे हे क्रॅक दिसत आहे, तर काही हरकत नाही. तेवढीच खुसखुशीत आपली लिट्टी होणार आहे. त्यासाठी मोहन घातलेले आपण. चला तर आपलं पीठ बरोबर मळून झालेलं आहे. तर ते फुटाणे घेतलेले आहेत आपण, सालटे काढून घेतलेले आहेत, अगदी एक वाटी भरून घेतलेले आहेत. बघू शकताय पूर्ण आपण त्याच्यावरती साल काढलेले आहे. ते भाजलेले चणे असल्यामुळे त्याची साल अगदी सहजपणे हातावरती चोळल्यावरती निघून जाते. तर आपण मस्त असे चणे घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, लसूण, हिरवी मिरची, टमाटर, वांग, हे लिंबू, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर मग आपण सत्तू बनवूया. तर सत्तू बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व मिक्सर मध्ये फिरवून घ्यावं लागणार आहे एकदा. तर मी मिक्सर मध्ये फिरवून घेते. तोपर्यंत आपण पहिले काय करूया, कांदा चॉप करून घेऊया. तर मी कांदा आहे ना चॉपर मध्ये टाकून घेते, म्हणजे पटकन बारीक हवा असा आपल्याला बारीक होऊन जातो. बघा मस्त आपण फ्रेश कांदा वापरत आहोत. हा पातीचा कांदा आहे. अभी इसमें हम मिर्ची डालेंगे, 3 मिर्ची ली मैंने, ये भी ऐड कर दूंगी मैं इसमें। और थोड़ा सा लहसुन की कलियां वो भी ऐड करूंगी, ताकि साथ में सब बारीक हो जाए। तर बघू शकताय मस्त असं बारीक मिरची, लसूण, कांदा छान असं परफेक्ट बारीक झालेला आहे. बघा एकच नंबर. तर आता आपण बघूया सत्तू. सत्तूसाठी आपण घेतलेले आहेत चणे, ते आपल्याला आता मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे आहे. तर बघा आपण सत्तूसाठी घेतलेले मिक्सरचे भांडे त्याच्यात ऍड करू. सत्तू म्हणजे हरभऱ्याचं पीठ, भाजलेल्या चण्याचं पीठ. तर बघू शकताय किती मस्त एकदम असं बारीक आपण करून घेतलेलं आहे, अगदी परफेक्ट. आणि खूपच छान त्याचा सुगंध येत आहे, एकच नंबर. खरंच खूपच हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आपण बाउल मध्ये घेऊया टाकून. अगदी आपण बारीक पीठ करून घेतलेलं आहे, अगदी तसंच करून घ्यायचंय आपल्याला. बघा मस्त. आता आपण याच्यामध्ये आपण चॉप केलेला कांदा टाकूया. अर्धा लिंबू आपण पिळून घेणार आहोत, ज्यूस घ्यायचा आहे आपल्याला. चला तर मी मस्त बघू शकते अर्धा लिंबू घेतलेला आहे. अर्धा लिंबूचा आपण ज्यूस घेतलेला आहे, खूपच छान. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालणार आहोत. चला तर आपण मस्त चॉपर वरती कट करून घेऊया, म्हणजे छान कट केलं जाईल. आणि अद्रक थोडीशी किसून टाकणार आहोत आपण. चवीपुरतं मीठ घालूया.
हे सर्व मिश्रण आपण जे आहे बघू शकताय, हे छान आपण मिक्स करून घेऊ आता. एकच नंबर सुगंध येत आहे. बघूया गोळा होतोय का तर. मस्त गोळा होतोय. आणि जर गोळा नसेल होत तर थोडस आपण त्याच्यावरती पाणी पण शिंपडू शकतो. पाण्याचा अगदी थोडासा शिक्का मारायचा, म्हणजे परफेक्ट त्याचा अजून गोळा होईल. तर मी अजून थोडासा शिंपडा घेते, म्हणजे व्यवस्थित गोळा परफेक्ट तयार होईल. हा बघा, आता मस्त असा गोळा तयार होत आहे. चला तर मग आपण आता तेल ठेवूया पॅन मध्ये गरम करायला. अभी इसमें हम डालते हैं तेल फ्राई करने के लिए, क्योंकि तो हमारा आटा भी अच्छे से, देखिए हम ऐसा करेंगे चक्का इसको, वाटी जैसा बनाएंगे. मस्त असं वाटी सारखं करून घ्यायचं गोल गोल. परफेक्ट आपलं जे पीठ आहे छान भिजलेलं आहे. चला तर मस्त आता आपण गोळा करूया. जसं आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. सत्तूचं जे आपण बॅटर काय म्हणते कोटिंग करून घेतलेले आहे ना, आतमधलं सारण ते भरून घ्यायचं. परत असं मस्त गोल करून घ्यायचं आहे. ते तेलामध्ये सुटलं पण नाही पाहिजे. थोडस चक्क दाबून घ्यायचं. हे ऑलरेडी गोल होतं, नंतर तेलात जसं आपण सोडतो तसं ते गोल होतं. अशा प्रकारे आपल्याला लिट्टी बनवून घ्यायची आहे. मस्त लिट्टी तयार झालेली आहे. एकच नंबर. तेलामध्ये एक एक सोडूया आपण. मी गॅस कमी करून घेतलाय. एकदम कमी गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत हे लिट्टी. फ्राय होत्यात तोपर्यंत आपलं कंटिन्यू इकडे दुसऱ्या लिट्टी बनवत राहू. तोपर्यंत कमेंट करा. लाईक केल्यावर असेल तर लाईक प्लीज करून घ्यायचा. अहो एवढी मेहनत करते, जरा लाईक करत जा दादा ताईंनो. चला तर आपल्या महाराष्ट्रात आज बनत आहे लिट्टी किचन कट्ट्यावरती. चला पलटून घेऊया. खूप सुंदर सुनेरी कलर आलेला आहे, गोल्डन गोल्डन. एकच नंबर कलर येत आहे. एकदम असा कचोरी सारख्या गोल गोल फुगलेल्या आहेत. मस्त. आणि सुगंध तर विचारूच नका, खूप सुंदर सुगंध येत आहे. एकदम खमंग असा. मस्त आपल्या लिट्टी तयार झालेली आहे. अगदी कलर पण एकच नंबर कलर आलेला आहे. हा हा हा, एकच नंबर. व्हाईट वाली मस्त आपली लिट्टी तयार झालेली आहे. खूपच छान, एकदम क्रिस्पी कुरकुरीत, एकच नंबर. बघा एकच नंबर असं मस्त. पहिले आपल्याला फोडता येत नव्हती. हा हा हा, एकच नंबर. खरंच खूपच क्रिस्पी आणि मस्त स्वादिष्ट. खूप छान असा कलर आणि मस्त सुगंध येत आहे, एकदम खमंग असा. वरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट आणि भरलेली, एकदम कचोरी पण फेली आहे की नाही. एकच नंबर. अगदी क्रिस्पी बघू शकता, कुरकुरीत. हा 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 हा, एकच नंबर. चला तर पटापट लाईक करा.